कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेजू, तुझ्या पण पाठवणीची वेळ आली आता। शत्रुघ्नराव, मला खात्री आहे तेजूला तुम्ही आता परत कधीच दुखावणार नाही। अवदाजी येड लागले का? हाच जन्म नाही, पुढचे 7 जन्म असं होणार नाही, आणि मी वचन देतो तुम्हाला। हेच पाहिजे होतं मला। वाह वाह वाह, सगळं कसं गोड झालं, दुधात साखर पडल्यासारखं। धनुचं लग्न झालं आणि आम्हाला आमची लक्ष्मी मिळाली। चला सुनबाई, येतो बरं का जावई बापू। चला धनुच्या सासरवाडीत। हा चला चला चला। पोरगी जरा अंगाने हाय म्हणा, पण तुला कुठली राजकुमारी मिळणार होती रे? अरे बाबा, आता मिळली ना तर सुखाने संसार करा की। आई आई, जिमदादाची बायको बघ कसली मोठी। गप्प बस, कुठं काय बोलायचं ते पण कळत नाही, बापावर गेले। बघितलं कशा बघत होती लोक, काय काय बोलत होती। ह्या पोरीनं ना आमची लग्नातच मान खाली घालायला लावली, अपमानाने मान खाली घालायला लावली। आपण मी आयुष्यभर नाही सहन करू शकणार। कुठल्या जन्माचं पाप म्हणून या पोरी आमच्या घरात सून म्हणून आली। माझंच नशीब फुटकं, माझंच नशीब फुटकं। माझ्या घराची राख रांगोळी केली या पोरीनं, राख रांगोळी केली माझ्या घराची या पोरीनं। नानी माप आणायला गेलेत की बनवायला गेलेत? केवढा वेळ लागतोय? नाना अजून कशा आला नाहीत या? येतच असेल। जिम, सॉरी। अहो, नानी येत का नाही येत बाहेर? मी बघते। हो नाना, नानी काय चांदीचं माप शोधाय गेल्या काय सुनबाईच्या गृहप्रवेशासाठी? घरी सून आली ना, त्यामुळे सुधरत नसेल तिला काहीतरी। आणि त्यात
लेकाचं लग्न अगदी घाईगडबड झालं ना, आणि त्या धनुसारखी चांगली सून मिळेल असं वाटलं नव्हतं. अरे देवा, कुठला बापाचं फळ देतोय ते तरी सांग. माझ्या पोराचं मीच वाटोळं केलं. मी जर पडली नसती तर त्या उद्या माझ्या घरात मदत करायला आली नसती, आणि ती आली नसती तर ह्यांना वाटलं नसतं हिला सून करून घ्यावी. माझंच नशीब फुटकं, माझंच चुकलं. नाना आत येता का जरा? आलोच आम्ही. बहुतेक सूनबाईची घर प्रवेशाची तयारी जोरदार दिसते. इथं पायाचं तुकडं पडायला लागल्यात, त्यांना आवरा म्हणावं लवकर. काय झालं? कोणाचा फोन आहे? कंपनीचा फोन आहे, कंपनीचा. हे का बसल्याशी इथं? हा? आणि पसारा काय केलाय? बाहेर तू माप घेऊन येणार म्हणून वाट बघत बसले सगळे, आणि तू इथं डोक्याला हात लावून बसली होय. काय करू मग? कशी लोक बोलत होते बघितली ना तुम्ही आणलेल्या सोन्याबद्दल? अहो, तुमची हाऊस झाली. गावाचं आयुष्यभर टोमलं खावं लागणार आहे आम्हाला. हे लोकांचं कौतुक सांगत बसू नको मला, कळालं का? लोक काय आपल्याला खायला घालत नाहीत. लोकांच्या तोंडी नाही लागायचं आपण. हे बघ, धनू हीच आपल्या दत्तूसाठी योग्य पोरगी आहे. आपणच धोंडा बांधलाय त्याच्या गळ्यात. अहो, त्या धनीकडे रूप आहे का ठेवत आहे का शरीराची? माझ्या लेकराला शोभते का तरी ती? हा, अगं रंगरूपापेक्षा आहे ना, मनाने नातं जोडणं महत्वाचं असतं. तुला बी लवकरच कळल, तेव्हा गावभर बोंबलं सुटशील. ही सून मिळाली ना म्हणून तू नशीबवान आहे म्हणून. हे बघ, माप घेऊन ये, बाहेर लोक खोळंबल्यात. ओ, येत नसती मी. जा तुम्ही, करा काय करायचंय ते. जा. नको तू तू आणि तुझा लेक आहे ना, दोघं बिनकामाची आहे. मीच माप घेऊन जातो. यमू, नानी कुठे आहे? एवढी कसली तयारी चालू आहे? या ये घरात. ए थांब. काय तो चेहरा, रते क्यों तो सुरत ऐसी है. काय सुता का आलं काय भावकीच? अरे एवढ्या दिवसानं आमची सुनबाई घरात परत आली. काय तुमच्या चेहऱ्यावर काय आनंद दिसना? आणि नुसतं औक्षण काय करताय तिचं? माप घेऊन या. नव्या नवरी सारखं माप ओलांडून आमच्या सुनबाईंचं आगमन होऊ द्या आमच्या घरात. काय चिरंजीव, बरोबर बोलतोय का आम्ही? डॅडी एकदम बरोबर बोलताय तुम्ही. चला चटा गृहप्रवेशाची तयारी करा, चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.